नमस्कार मंडळी. विसरण्यासाठी लाईफची कटकट घेऊन आलो आहोत अनोखी हास्य सुरावट, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीचे जहागीरदार पर्व दुसरे. मंडळी, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया या मंचावर दणदणीत पंचेस टाकून कॉमेडीची जहागीरदारी काबीज करायला निघालेल्या आपल्या दोन्ही गावच्या इनामदारांचं आणि त्यांच्या गावकऱ्यांचं. त्याचबरोबर स्वागत करूया मंचावरच्या दणदणीत पंचेसना मनमोकळी दाद देणाऱ्या आपल्या सरपंचांचं, अर्थात दिलखुलास दिलदार महेश कोठारे सर. मंडळी, या आठवड्यात आहे एलिमिनेशन. ह्या आठवड्याच्या शेवटी आपल्या हास्य जत्रेतल्या एका जोडीला आपल्याला निरोप द्यावा लागणार आहे, पण त्यांना पुन्हा या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी सुद्धा मिळणार आहे. तुम्ही आतापर्यंत दिलेले वोट्स आणि सरपंचांचे मार्क्स यावरून कॉलबॅकद्वारे पुढल्या आठवड्यात ते कार्यक्रमात परतू शकतात. सो होपिंग फॉर द बेस्ट. मंडळी, या एलिमिनेशनच्या टेन्शनच्या धर्तीवर या आठवड्यात आपण थीम सुद्धा तशीच निवडली आहे. ह्या आठवड्याची थीम आहे सुरुवात आणि शेवट. चला तर मंडळी, बघूया कॉमेडीच्या या फाईट मध्ये कोण ठरतंय सरस आणि कोणाला जावं लागतंय घरी परत. चला तर सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, गुड स्टार्ट इज हाफ वर्क डन असं म्हटलं जातं. आपल्या शीतलनं सुद्धा गाडी शिकायला सुरुवात केली आहे, तेही पृथ्वीकडून. बघूया शीतलचं काम डन होतंय की पृथ्वीचं काम तमाम होतंय. हॅलो हॅलो, चौगुले, तुमचा प्रॉब्लेम काय आहे? चौगुले, तुमचा काय प्रॉब्लेम आहे? सकाळपासून तिसरा फोन केलाय तुम्ही. चौगुले, मित्र म्हणून तरी माफ करा ना त्यांना. येत आहे माझ्या लक्षात, 60च्या स्पीडने स्कूटर तुमच्या ढेंगेत घुसली. हो, पण आता ढेंगे बरे आहेत. तुम्ही बरे आहात ना आता? अहो चौगुले, खांडेकरने ठोकले म्हणून तर माफ करा. काय करताय चौगुले? तुम्हाला काय वाटतं मुद्दाम केलंय का मी हे? आमची काय मिलीभगत म्हणजे? एक मिनिट चौगुले, माझं ऐका. मी स्वतः त्यांना म्हटलं होतं माझी गाडी घेऊन जाऊ नका. अहो मी काय गाडी दोनदा म्हणाली नको 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 नको. चौगुले, तुम्हाला माहिती आहे का मेन प्रॉब्लेम काय झाला? खांडेकर जेव्हा गाडी घेऊन गेले, स्कूटर घेऊन गेले ना, तेव्हा तिथे लहान लहान मुलं खेळत होती, ती चिडवायला लागली. अरे अपोलो सर्कस, हत्ती होतं स्कूटरवरून. खांडेकरांना राग आला ना, हात सोडून शिव्या द्यायला लागले. गाडी त्यांच्या ढेंगेतून निघाली आणि तुमच्या ढेंगेत घुसली नेमकी. मला बोलायला लावू नका तुम्ही चौगुले. मी चिडायला लावू नका. तुमच्या अंगात काही कमी मस्ती नाहीये, कळलं ना? त्या मुलांमध्ये खेळायची काय गरज होती तुम्हाला? बरं, खेळत होतात, वर मुलांनी चिडवल्यानंतर त्यांच्यासोबत हसलात. हसलात. ठेवा फोन. सर बघताय ना सर, काय झालंय सर? माझं ना मोटार ट्रेनिंग स्कूल आहे सर. पडलं तर आम्ही पकडू ना अशा नावाचं. तिथे हे सगळे किस्से घडत असतात सर. आता हे खांडेकर आहेत ना, खांडेकर यांनी चौथ्यांदा चौगुलेंना उडवलं. तर दुसरी बाजू सांगायला हवी काय, या चौगुलेंच्या अंगात काय कमी मस्ती नाही. ऍक्च्युली 3दाच उडवलं होतं. चौथ्यांदा गाडी स्टँडवर होती, हे गेले. अरे पण अर्थ आहे का याला? किती मस्ती, दुसऱ्यांच्या स्किट मध्ये पडायचं, स्किट सकट पडायचं. अरे मला ना म्हणून पुरुषांना ना सर गाडी शिकवायला आवडतच नाही. गाडी शिकवावी तर स्त्रियांना. बस काय गाडी चालवतात स्त्रिया. एका रांगेत जातात, राईट इंडिकेटर देऊन राईटला वळतात. महत्वाचं म्हणजे ब्रेक मारून गाडी थांबवतात. चप्पल बिप्पल नाही, ब्रेक मारून गाडी थांबवतात. मला खूप आवडतं. एक्सक्यूज मी सर, पडलात तर आम्ही पकडू. हे मोटार ट्रेनिंग स्कूल इथेच आहे का? नाही, ते तिथे. अच्छा, तिथे. ते गाडी इथे शिकवतात. एक मिनिट, तुम्ही गाडी शिकायला आलाय? हो.
मिसेस वाटोळे. हो. अच्छा अच्छा सर, तुम्ही मिस्टर टूथपिक ना? हो. मला वाटलं. एक मिनिट. टूथपिक नाव नाहीये माझं नाव पृथ्वीक आहे. काय माझं नाव घ्यायला थोडं किचकट आहे, पण इतकंही किचकट नाही की कुणी येऊन टूथपिक असं म्हणावं. नाही करत आहे सर. म्हणजे सर तुम्ही मला गाडी शिकवणार आहात ना? हो, मी शिकवणार. ओके ओके सर, काय झालं ना, म्हणजे सॉरी मी उशिरा आले इथे. म्हणजे मी लवकरच येणार होते, घरात निघाले होते लवकर, पण रामचंद्रला सोडायला गेले होते ना मी. कुठे मंदिरात? नाही हो, मंदिरात का जाईल? अहो लहान आहे रामचंद्र, माझा छोटा मुलगा शाळेत. अच्छा शाळेत. छान 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 छान. सर गाडी चालवायला शिकवताय ना या तुम्ही ना, मला? या, please, हा, या, हा, हा. हा, सर गाडी- काय ना, मला जास्त बडबड करायला आवडत नाहीये सर, आणि वेळ वाया घालवायला तर अजिबात आवडत नाही. पण कधी कधी मला काय वाटतं माहितीये का, की आपण ना मोकळं होणं खूप गरजेचं आहे. बरोबर. कारण आपल्या भावना अशा व्यक्त झाल्या पाहिजेत. correct. मुकेपण ना जास्त नको. आतल्या आत असं ना सगळं दाबून राहतं आणि मग त्याचा खूप त्रास होतो. कारण समाजाशी जर का आपण निगडीत असलो हो. तर आपल्याला बोललं पाहिजे. ऐका ना सर. मिसेस वाटोळे, मधल्या वेळात थोडीशी गाडी शिकूया ना. हो सर, गाडी शिकूया. वा वा, छान आहे सर तुमची गाडी, खूपच छान आहे सर. बसा, छान आहे, आपण हो. गाडी शिकूया. हो सर, हो. Please, चला please चला बसा चला. तुम्ही. हा. छानच आहे गाडी. ऐका टायर पण आहे. माझं ऐक. गाडीला टायर असतातच. हा, हो. टायर पण आहे. वा वा शीतल. ही गाडी शिकण्या अगोदर तुम्हाला ना एक लेखी परीक्षा द्यावी लागते. सर नको, परीक्षा वगैरे नको. ती 12वीची परीक्षा नको म्हणून मी लग्न केलं. परत ती परीक्षा वगैरे नको. कंटाळा तुम्हाला सांग. मग काय कंटाळा. वा. बोर्डाची परीक्षा नाही द्यायची आहे. अहो लेखी परीक्षा द्यायची असते लर्निंग लायसन्स मिळण्यासाठी. फक्त मी काही प्रश्न विचारेन, त्याची उत्तरं द्या. बेसिक जनरल नॉलेज कळायला हवं ना तुमचं. बरं चालेल, सांग. जेव्हा तुम्ही गाडी चालवत असाल तेव्हा तुमचा साधारण वेग काय हवा? तुफान, खतरनाक. काय असायला हवा? तुफान, खतरनाक. म्हणजे अशी मी गाडी घेऊन चालली आहे ना, एकदम अशी तुफान, एकदम असे केस कसे छान असे उडायला हवे. आणि पदर आहे ना सर, पदरचं छान वाऱ्याने असं एक मिनिट तुमचं कन्फर्म आहे? तुमचं फायनल उत्तर आहे? हो सर. तुफान. अहो हे नाहीये उत्तर. हे बघा मिसेस वाटोळे, गाडी चालवताना किमान वेग ताशी 40 किलोमीटर असायला हवा ना. 40? हो. नाही नको नको सर. रामचंद्रची शाळा ना 2 किलोमीटर आहे. म्हणजे ती जायला आणि परत घरी आणायला 2 आणि 2 4 किलोमीटर. नको 40 नको, उगाच पेट्रोल वाया जाईल. नको 40 नको. घरात छंद म्हणून कोणी शिक्षण नाही घेतलं? छंद म्हणून? अहो 40 किलोमीटर जायचं नाहीये तुम्हाला, ते मोजायचं परिमाण आहे ते. ताशी 40 किलोमीटर, तासाला 40 किलोमीटर जाणं. हा, पण नको सर. जेमतेम 15 मिनिटं सकाळचा वेळ मिळतो, तासभर कुठून काढणार मी त्याच्यासाठी? अहो बाई, तुमच्या लक्षात येतं काय? तासाला म्हणजे तुम्हाला तासभर जायला नाही सांगते मी. तासाला 40च्या वेगाने गाडी तासाभरात 40 किलोमीटर अंतर कापते. एवढं साधं आहे ते. काय समजवतोय? बघा तुम्हाला जर प्रश्न आला तर लिहायचं ताशी 40 किलोमीटर इतकं. बरं मी लिहीन. चालेल. लिहाल ना? बरं मी तुम्हाला साधा सोपा प्रश्न विचारतो दुसरा. हा. गाडी चालवताना जर तुमच्या समोर तुमचा भाऊ आणि तुमचा नवरा आला तर आधी काय माराल? बोला बाई. नवरा. नवरा का माराल? सर, कारण भाऊ म्हणजे माझं रक्ताचं नातं, माझं कन्फर्म नातं आहे ते. मी त्याला नाही मारू शकत. मला नवराच मारावा लागेल. त्यापेक्षा ब्रेक मारा, ते जास्त सोपं आहे. अगं बाई, गाडीचं एवढं सोपं आहे. हा ऑप्शन छान आहे, मला आवडतो. हाच ऑप्शन आहे. नवरा मारणं ऑप्शन नव्हता कधी. हो सॉरी बरोबर. गाडी समोर नवरा. हा बरोबर. हे बघा मिसेस वाटोळे, मी ना आणखीन साधा सोपा प्रश्न विचारू का तुम्हाला? हो सर, विचारा. हे बघा, सिग्नल असतो की नाही सिग्नल? सर एक मिनिट, मला हा प्रश्नही माहितीये आणि हे उत्तरही माहितीये. मला विचारू तर द्या. नाही सर, मला माहितीये हो की सिग्नल किती असतात, हो की नाही? 3 सिग्नल असतात, एक हिरवा, एक लाल आणि एक पिवळा. छान, तुम्हाला याच्याबद्दल इतकी तरी माहिती आहे हे ऐकून मी भरून पावलोय. सर, पण प्रश्न वेगळा आहे. हो का? अगं बाई, असेल. लाल सिग्नल असल्यानंतर आपण थांबतो. हा. हिरवा सिग्नल असल्यावर आपण जातो. हो बरोबर आहे. पिवळा असल्यावर आपण काय करतो? सर काय करतो सांगा ना, मला नेमकं तेच नाही माहिती. काय करतो? मला काय सांग, मी सांगणार. प्रॉब्लेम नाही, मी सांगतो तुम्हाला. पिवळा असला ना की आपण इकडे तिकडे बघून जातो. म्हणजे काय, स्टँड बाय असतं ना पिवळा. म्हणजे 3 सेकंद बाकी आहेत बाबा हिरवा सिग्नल किंवा लाल सिग्नल सुरू होण्यासाठी. असं असतं की नाही ते? त्यामुळे आपल्या रिस्कवर आपण जातो, इतकंच असतं ते. ओके. हो छान. ऐका ना, एकही प्रश्नाचं उत्तर जमलं नाही तुम्हाला? एकदम साधा विचारू आणखी. सर नको ना आता प्रश्न वगैरे, मी नंतर करेन ना त्याचा अभ्यास. तुम्ही मला गाडी चालवायला शिकवा ना सर, प्लीज. बर आपण गाडी चालवायला शिकू. प्रश्न उत्तर माझ्या पण डोक्यात जायला लागले. एक काम करा, हे घ्या, हे हेल्मेट घाला.
सर हे घालायची गरजच आहे का? म्हणजे हेअरस्टाईल खराब होईल सर. प्लीज प्लीज सर, याला काही दुसरं ऑप्शन असेल तर सांगा ना प्लीज. अरे हो, याला दुसरा ऑप्शन आहे. कोणता? डेथ सर्टिफिकेट. वा सर, द्या पटकन मग. त्याने हेअरस्टाईल नाही ना खराब होणार? तुमची होईल की नाही माहित नाही, तुमच्या मुलाची नक्की होईल. माझ्या मुलाची झाली. सर तुम्ही काय तुम्ही डेथ सर्टिफिकेट अहो काही काय बोलताय सर? तुम्ही काही काय बोलताय? लहानपणी नर्सच्या हातातून चुकून डोक्यावर पडला होतात का? ओ सर, हेल्मेट हाऊस म्हणून घालतो. हो, नाही. सक्तीच असतं ना हे. हो. सेफ्टी असते की नाही? हो सर, हो. घाला मग ते. सर मी घालते. मोठी आली गाडी शिकायला. हे बघा, नीट बसा. हो, मी बसले आहे, सर. हे बघा, हे जे बटन आहे हे स्टार्टचं आहे. एवढं छोटं? त्याला काय करायचंय तुम्हाला? ती गाडी छोटं, मोठं, मोठी. असू द्या तेवढंच असतं कंपनीकडून. हो सर, हो. हे स्टार्टचं बटन आहे. हा. हा आरसा हा. आहे. हे ब्रेक आहेत. हा. आणि हा हॉर्न आहे. ओके प्लीज. तो ट्रकच्या मागे. हो. हा फक्त हॉर्न आहे. ते वाचलं होतं सॉरी. नीट बसा. हो सर मी बसले. थांबा, मी गाडी सरळ करतो. हो सर काय हा, थांबा. हो. हा, बसलाय तुम्ही? हो सर बसले. हा ओके. हा. हा आता हे अंगठा आहे ना, याने हा. हे बटन असं दाबा. हा दाबलं. हा. हा सर सुरू झाली आहे. हा, सुरू सुरू झाली आहे गाडी. हा, सुरू झाली हा, आहे. व्यवस्थित, देवा नारायण पांडुरंगा परमेश्वरा. सर तुम्ही सोडू नका नाही, नाही, सोडलं, प्लीज पकडलं सोडू मी. नका सर. हा, सर पकडलं. धरा, मला भीती वाटते सर आरामात सर. हा. ऐको छान वाटते. ऐको फार मस्त वाटते. सर मी एक गाणं म्हणू का प्लीज? नाही नको. थँक्यू. धूम मचाले ऐकू सर खूप छान वाटतंय मला. बरोबर अशी दुकानं मागे जात आहेत ना, बघून खूप छान वाटतंय. बरोबर काहीच जात नाही, 10च्या स्पीडवर होत आपण. बाजूला ए तू अरे बाजूला हो ना बाबा, पहिल्यांदा गाडी चालवते. अरे एक मिनिट तुम्ही एक मिनिट एक्सेलरेट जोरात देऊ नका तुम्ही. नाही, काय नाही. हो, सर. बुलेट नाही चालवत. हळू हा. आजी थांबा आजी थांबा. हा, नशीब गेला बाबा. या आजी पण ना ए बावळटा, दात काढून हसू नकोस, कळलं ना? माझा स्पीड माहित नाहीये तुला. उतरू काय? सॉरी. अजिबात हात सोडू नका, नीट चालवा. ए तू बघतोस काय रे? हा काय बापाचा रस्ता आहे की काय तुझ्या? बापाचा रस्ता आहे, माझ नको करूस. हा ठोकू काय? ठोकू ट्रक आहे तो, ट्रक आहे. सॉरी सर मला खरं तर ना बाईक शिकायची खूप आवड होती हो. आणि खूप छान वाटतंय आता. खरं तर ना बुलेटचं पण स्वप्न आहे माझं. नाही त्या स्वप्नामागे अर्धी मुंबई खड्ड्यात गेली हो, तुम्ही नका बघू. सामाजिक मी पण करतो कधी. छान आहे. पण शिकवाल ना मला बुलेट? हो तुम्ही रोज या, आपली युती झाली ना की शिकवेन. बाजूला हो ना. हळू आरामशीर. सर पुढचा फ्लायओव्हर घेऊ सर? कुठे फ्लायओव्हर? पुढचा फ्लायओव्हर हा बघा, हा फ्लायओव्हर घेऊ. कुठे? हा बघा हा फ्लायओव्हर कुठे? सर हा बघा ना. हा ए बावळा, डिवायडर आहे तो. नाही जायचंय का त्याच्यावर? नाही जायचंय. या बाजूने चालवायची असते, डिवायडर वर कोण चढवतं का गाडी? सरळ चल. सर जरा ते हेल्मेट वर करा ना, मला दिसत नाहीये काही सर. करतो. ओके. हो सर. हो सर काय स्टॉपचं बटन सांगा सर. सर स्टॉपचं बटन सांगा सर. अरे घरचा मिक्सर आहे का तो? स्टॉपचं बटन सांगा. काय झालं? स्टॉपचं बटन सांगा, समोरून ट्रेन येते. सांगा. ए बावळट बाई, ती समोरून नाही येत आहे, ती वरून जातीये. पण सर थांबावं लागेल ना आपल्याला. कशाला? सरकारने ही जी काय 2 भोकं पाडली आहेत ती काय डिझाईन म्हणून पाडली आहेत का? बोगदे आहेत ते, घाल त्यातून. जाऊ शकतो का आपण? हा जाऊ शकतो. चालेल सर. बोगदा आला. अगं बाई गं, अरे समोर बघ ना यार. सर छान वाटतंय. बापरे छान वाटतंय. मस्तच वाटलं, एकदम अशी ट्रेन भरून गेली. वर नका बघू. सर हा बघा सर. हा? सर हा बघा, आपल्याला ओव्हरटेक करतोय. कोण आहे रे? सर हा आपल्याला का ओव्हरटेक करतोय सर? कुठे? हे बरोबर आहे का सर? कुठे तो? सर वर बघा, तुम्ही वर बघा. आता विमान आहे ते. विमान आहे का सर ते? सॉरी, ते एकदम छोटं दिसलं ना. बघू का सर ते मला? काय हात पकडणार यार? काय बाई आहे यार. सॉरी. नीट गाडी चालव. हे बघ बाई, हो. मी ना तुला शेवटचं सांगतोय. हो, सर. आता ना गाडी चालवताना अजिबात आहे ना इकडे तिकडे बघू नकोस. नाही, आणि सर. हात सोडू नकोस. नाही. सेफ्टी फर्स्ट, हो की नाही? हो. Please. सर मी काय म्हणते, ते असं एक चाक वर करून ती अशी विळी वारतात, ती मला शिकवा ना. आहे दिवशी कधी. वा तू जन्मल्या तुझ्या गळ्यावर का नाही कोणी विळी मारली का? अगं, तुला साधी गाडी चालवता येत नाही, तुला विळी मारायची आहे.
शिवा हाय हाय शिवा थांब मी आले सर एक मिनिट मला गाडी थांबवायची ब्रेक 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 हाय कशी डुकरे अरे मर ना तू तिच्या सोबत अक्कल आहे का तुला ए ए गाडी काढतो मध्ये काय गाडी थांबवले निघून काढतो गाडी काढ पहिले ट्रॅफिकला टाकलं तिकडे ट्रॅफिकला टाकला तिकडे मूर्ख बाई बाबू आम्हाला तुमची गोल घेवडी हास्य सफर फार आवडली मस्त क्या बात महेश सर तुम्हाला कसा वाटला परफॉर्मन्स शीतल तू पुन्हा पुन्हा प्रूव्ह केलेस की तू माझी खरोखरच गोल्डी हॉर्न आहेस माय गॉड म्हणजे इन्स्टंट एक्सप्रेशन चेंज टायमिंग आणि द एंटायर स्कूटर राईड वॉज सो वेल कोरिओग्राफ्ड म्हणजे तिचं कोरिओग्राफी इतकी सुंदर होती म्हणजे हॅट्स ऑफ टू युअर डिरेक्टर ऑफकोर्स इट इज सचिन गोस्वामी आय नो पण ते मोटरसायकल ॲक्च्युली चालू आहे असं वाटत होतं आपल्याला ॲक्च्युली वी आर गेटिंग दॅट फील आणि पृथ्वीकडून तुमची दोघांची ट्युनिंग इतकी वंडरफुल आहे यू गायज आर टू गुड कीप इट अप ऑल द बेस्ट इनामदार शीतल नॉर्मली स्किट हे 10-12 मिनिटाचं असतं हे पहिलं स्किट असेल जे 10-12 किलोमीटरचं होतं म्हणजे आम्हाला ना दिसत होतं 10-12 किलोमीटर आपण जातोय म्हणून तर सर तुमची ती कोण आहे तुम्ही म्हणालात गोल्डी हॉर्न गोल्डी हॉर्न आहे माझी तू बसंती आहेस तू बोलत होतीस कंटिन्युअस ते सगळं जे काय होतं असं वाटत होतं ना अजून 50 वर्ष इथेच राहावीस आणि आमचं मनोरंजन करावं आणि पृथ्वी तुझी उत्तम साथ होती तिला परफेक्ट तुझ्या रिॲक्शन्स होत्या सगळे पंच परफेक्ट पडले आणि आमचं भरपूर मनोरंजन झालेलं आहे पण खरंच ह्या ऍक्ट वरून मला हे पटलंय की तू खरंच खूप शांत मुलगी आहेस अशीच शांततेत क्रांती करत राहा ऑल द बेस्ट थँक्यू मंडळी आता आपण अशा ठिकाणी जाणार आहोत जिथे सुरुवात आणि शेवट दोन्ही होऊ शकतात कन्फ्यूज झालात ना तुमचं हे कन्फ्युजन दूर करण्यासाठी तुमच्या समोर येत आहेत मंजूळ स्वराचा अक्षय जोशी विथ विनोदाचा धडाका रेणुका बोधनकर आणि त्यांच्या सोबतीला आहे जिचा प्रत्येक पंच आहे दी बेस्ट कॉमेडीचा एव्हरेस्ट द वन अँड ओनली विशाखा सुभेदार नमस्कार नमस्कार बायकोची डिलिव्हरी आहे पहिलीच माझ्या नवऱ्याची बायपास सर्जरी आहे पहिलीच रात्री अचानकच कळा चालू झाल्या यांच्या पण हात छातीत अचानकच कळा सुरू झाल्या म्हणजे मला कळे ना काय करायचं हा मला पण कळे ना काय करायचं नुसतं आपलं दुखतंय हो 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 हे सुद्धा दुखतंय अशी विवळत होती हो हो हे सुद्धा फरशीवरचे सापासारखे गडाबडा 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 लोळत होते मला काही कळलं काय करू मग पटकन खाली गेले धावत तर रिक्षा नव्हती रिक्षाच नाही मिळाली रात्री रिक्षाच नाही बापरे कशी रिक्षा मिळाली आणि इथपर्यंत आले आतमध्ये येते ए नयन एक्सक्यूज मी काय म्हणालात तुम्ही नयन सुभेदार हे नयन जोशी माझी ही हा म्हणजे माझी बायको नयन जोशी माझा नवरा नयन सुभेदार मी आमच्या घरात बायको असते मी बायको वहिनी एक विचारू का मला प्रश्न पडलाय पहिली डिलिव्हरी खूप कॉम्प्लिकेशन्स होतात का नाही असं काही हे कॉम्प्लिकेशन्स वगैरे नाही होईल सगळं ठीक होईल काळजी करू नका कसं आहे बाईचा जन्म आहे हो बाळणपण वगैरे सगळं माहिती असतं स्त्रीला अच्छा हो आणि बाळ झालं ना की वाटेल तिला बरं सगळं तास विसरून जाईल ती अरे थँक्यू पहिलीच आहे हो पहिलीच आहे कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू तुम्हालाही काँग्रेस. हो थँक्यू
कॉंग्रॅच्युलेशन काय म्हणताय? नवऱ्याची माझ्या बायपास सर्जरी आहे. कॉंग्रॅच्युलेशन. सॉरी, काय होतंय, माझी पहिलीच वेळ ना, एक्साइटमेंट पहिली वेळ. हो, आमची पण पहिलीच वेळ आहे. तुम्ही एक्साइटेड नाही? मुद्दामून करता का? मुद्दामून करता? सर्जरी झाली ना माझ्या नवऱ्याची तिथे. काय बोलताय तुम्ही? शांत बसा जरा. सॉरी. हो. नयन, हे नयन लवकर बरावर रे. नैना वर्षे रिमझिम रिमझिम. नैना. हॅलो. हां, डॉक्टर परांजपे या. इथे ना जरा इमर्जन्सी आहे, प्लीज तुम्ही लवकर याल का? या प्लीज सर, प्लीज सर. या. ओके, थँक्यू. काय कोणाची इमर्जन्सी? कोण? पेशंट नयन. माझी जरा क्रिटिकल आहेत, इमर्जन्सी आहे. कोण क्रिटिकल? म्हणजे हे जोशी का सुभेदार? एक मिनिट, 2 नयन आहेत का? दोन नयन आहेत, जोशी आणि सुभेदार. अगं बाई, हे विचारायचंच राहिलं. मी 1 मिनिटात विचारूनच येते. अरे देवा. अरे देवा. नयन सांभाळ रे जीवाला. नयन पुण्यात संसार पडलाय रे बाबा. नयन नाही ना, नको रे. बरसे रिमझिम रिमझिम. सुभेदार वहिनी, तुम्ही एवढं टेन्शन घेऊ नका. काही झालं नसेल तुमच्या हसबंडना. बरे असतील ते. हो, काही झालेलं नसेल ते. बरे एकदम बरे. छान तेव्हा. अगं बाई, काय काय? पेशंट नयन क्रिटिकल आहेत. नाही पण डोंट वरी. नाही म्हणजे डॉक्टर आले आहेत, ते बघतायत काय ते. तुम्ही शांत राहा जरा. हो, आताशिक संसाराची सुरुवात आहे आमच्या. अजून पहिलं मूल नाही. नयन. नयनचे मिस्टर, धीर सोडू नका. शांत राहा जोशी. काय नशिबात जे लिहिलंय ते होणारच नाही का? जे भोग आहे ते भोगायला लागणार. आणि कसं आहे ना, वयोमानानुसार असं होतं. वयोमान? अहो 28 वय तिचं. हो, काहीतरीच काय बोलताय. हे काय तुम्ही फॉर्म मध्ये 50 वर्षाचं वय लिहिलंय? नाही, 50 वर्षाचे आमचे हे नयन आताच गेले नॉट आउट 50. खरंच का? अख्ख्या नातेवाईकांनी बोलवलं होतं माहितीये का? हॉल वगैरे बुक केला होता. 50 अशा वाती घेतल्या होत्या. निरंजनीचे ओवाळले. हो, सगळ्या नातेवाईकांनी मिळून एवढं मोठं मानपत्र लिहिलं माहितीये का? तेच मानपत्र काल भिंतीवर ठोकत होते आणि छातीचे ठोके वाढले. अहो, काय एक गोळ होतात ना. मी तुमच्याच नयनविषयी बोलते. क्रिटिकल आहेत होते. अरे देवा. नको रे. रे नको रे. सांभाळ स्वतःला. हे बघा सुभेदार, तुम्ही थोडं धीर धरा. शेवटी नशिबात जे वाढून ठेवले ते कोणाला चुकले का? आपल्या कर्मापुढे आपण काय करू शकतो? मनाची धैर्य ठेवा तुम्ही. काही होणार नाही त्यांना. तुम्ही हे बघा, खंबीर राहा. सर्जन म्हणालेत की ते दोघांचाही जीव वाचवण्याचा प्रयत्न करणार आहेत. दोघांचा? यांना काय झालं या धडधाकट? हो, मी खंबीर राहायचं ठरवलंय. अहो नाही, मी पेशंट बद्दल बोलते. हो, असं काय करताय? म्हणजे एकच डॉक्टर माझ्या बायकोची डिलिव्हरी आणि यांची बायपास करतात? अहो नाही, मी डिलिव्हरी करणाऱ्या सर्जन बद्दल बोलते. ते म्हणालेत की आम्ही आई आणि मूल दोघांनाही वाचवण्याचा प्रयत्न करतोय. आई आणि मूल? अरे माझी नाही. अरे हे बघा जोशी, होतं असं बरं का. नशिबाच्या हातात असतं सगळं, आपल्या हातात काही नसतं. भोग असतात हो, भोगावे लागणार. काय शांत, धीर सोडू नका. एक मिनिट. ओके, ठीक आहे, रिलॅक्स. ओ नर्स, कोण आहात तुम्ही? नर्स आहात का अरुण कदम आहात? आवाज कसं काढताय? किती कन्फ्युज आहात तुम्ही? अहो इथं नयन जोशी, नयन सुभेदार, 2 नयन आहे. तुम्ही एकाचं नीट विचारून घ्या ना तुम्ही एकदा. अहो पण तुमच्याच पेशंटचं वय 50 वर्ष आहे ना. अहो नाही, माझ्या बायकोचं वय 28 आहे. नाही, अहो माझ्या नयनचं वय 50 आहे. हो का? मग तुमच्या नयनचं बाळ सुखरूप आहे. अहो काय बोलताय? काय झालं? माझा नयन नवरा आहे हो, त्याला बाळ कसं होईल? काय बोलताय? नाही म्हणजे
त्याचं ऑपरेशन आहे सर्जरी तुम्ही नीट चौकशी करा. अहो जरा गोंधळच झालाय माझं खूप कन्फ्युजन झालंय नाही मला वाटतं ना मी या फॉर्म मध्येच काहीतरी चुकीचं खोडून टाकते मी तिथे खोडू नका नाही. त्या सर्जनला कळवा नाही तर ह्यांच्या बायकोचं हार्टचं ऑपरेशन आणि माझ्या नवऱ्याचं सिझेरियन करून ठेवेल. नाही नाही तुम्ही बरं झालं मला सांगितलं ओटीत जा म्हणून मी लगेच ओटीत जाऊन इतका वेळ कुठून तुम्हाला बातम्या कळत आहेत तुम्ही ओटीत गेलाच नाहीत. नाही अहो मी रिसेप्शनवर असते ना हा मला सर आतून फोन करतात आणि मला व्हॉट्सअपवर सांगतात. व्हॉट्सअपच्या माहितींवर विश्वास ठेवू नका. बरोबर आहे. अख्ख्या देशात पसरत असं करू नका. आणि काही पण व्हिडिओ पाठवत होते तुम्हाला तो परवाच एक व्हिडिओ दाखवतो. ही काय वेळ आहे का ही काय वेळ आहे का ही काय वेळ आहे का व्हिडिओ बघायची. बघ ना बाई नाही माझं खूपच कन्फ्युजन झालंय मी जरा जाऊनच येते पटकन. कुठे चालला तो बाहेर कुठे चालला तो बाहेर ही काय विंडो बाई आहे. जोशी जोशी मी हिला चेचू चेचू मारू वगैरे ठीक आहे चेचू काय मी मारलं काही चेचलं काही एकच होणार आहे. मी काय म्हणतो तिला येऊ दे तिथे जर का हाच गोंधळ घातला ना तर दोघं मिळून चेसू दे. मी तर जीवच घेते तिचा. येऊ दे नाही येऊ दे येऊ दे बसल्या बसल्या जीव तरी घेतला नाही त्याचा. आली 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 हे काय फुल हे काय हे फुल कोणासाठी आणलंयस. सांगू तर द्या मला आता फुल आणलंय म्हणजे तुम्हाला कळायला नको का. अरे फुल आणले त्याच्यावर कसं ओळखायचं म्हणजे मला मूल झालं म्हणून कॉंग्रॅच्युलेशन साठी हे फुल आहे का ह्यांचे हे गेले म्हणून मड्यावर व्हायला आणले. मड्यावर काय मड्यावर मड्यावर कसं बोलता हो काही सभ्यता आहे की नाही निदान बॉडी तरी म्हणा. नवरा मेला नाही माझा जिवंत आहे वाटेल ते काय म्हणता तुम्ही. अहो तुम्ही काय भांडताय हो. ए बाई सांग ना कशासाठी आणले ते फुल फुल हा हो नयन जोशी बरी आहे कदाचित मुलगी आहे. कदाचित नाही होती मुलगीच आहे म्हणून मी लग्न केलं. आता तिला मुलं व्हायची वेळ आली आहे. नयन जोशी मुलगीच आहे पण नयनला मुलगी झाली आहे हे सांगत होते. माय गॉड नयन सुभेदार हा त्यांचं हृदय ट्रे मध्ये बाहेर काढून ठेवलंय. डॉक्टरांना कळत नाही ना बायपास कुठून करायची म्हणून. आमच्या यांचं हृदय ट्रे मध्ये बाहेर काढून ठेवलं. सुभेदार हे का बर्फी आमच्या यांचं हृदय ट्रे मध्ये हातात काय तुम्ही वर पेढा काय देता तुम्हाला लाज नाही वाटत लाज नाही वाटत. अहो मग याच्यासाठी ट्रे आता कुठून आणू मी. क्रिटिकल कंडिशन माझ्या नवऱ्याची तुला लाज नाही वाटत का रे. सॉरी सॉरी RIP RIP काय RIP काय माझा नवरा तिथे आय एम सॉरी गप्पा तुम्ही जरा गप्पा तुमचं घाण्याड कटार तोंड बंद करा. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. हॅलो हा सर ओ माय गॉड काय झालं अगं बाई नाही नाही हो का आत्ता हवंय बापरे बरं 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 मी कळवते हा हा सर ओके ओके. आपलं नाही आपलं नाही म्हणते. पेशंट नयन आय एम व्हेरी सॉरी. लगेच रडायला काय लागतंय बघा रडू नका. आय एम सॉरी मला तुम्हाला त्रास द्यावा लागतोय. हा पेशंटला खूप ब्लिडिंग होतंय आणि आमच्याकडे तेवढा ब्लडचा स्टॉक नाहीये ना तर प्लीज तुम्ही जरा घेऊन या. लवकर थांबव जरा एक मिनिट. ओ कुठल्या नयनसाठी आहे म्हणजे नयन जोशी का नयन सुभेदार काय. अहो जरा कन्फ्युजन झालंय. अरे कधी विचारलं नाही मग तू. मी विचारून येते पटकन. विचार ना बाई विचार ना. हा आलेच एक मिनिट हा सर हो का आटोपलं. हो 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 काय ओके सर काय ओके ओके हा काय ठीक आहे मी कळवते. काय झालंय काय झालं डॉक्टर काय म्हणाले. डॉक्टर हसले आणि म्हणाले की पेशंट नयनचं ऑपरेशन ओव्हर अँड आउट. अच्छा अच्छा म्हणजे ऑपरेशन ओव्हर आणि बेबी आउट असं ना. की पेशंट ओव्हर आणि बॉडी आउट. काय
काय झालंय नक्की हो सांगा ना हो जीव जाईल माझा बाई सांगा ना. तुम्ही शांत व्हा. बघा तुम्ही दोघं कन्फ्युजन क्रिएट नाही मी सांगते ना. हे बघा तुमच्या नयनचं ऑपरेशन सक्सेसफुल झालंय आणि तुमच्या नयनला बेबी झाली. अरे सो कॉंग्रॅच्युलेशन. कॉंग्रॅच्युलेशन सुभेदार. घ्या घ्या आता तरी पेढा घ्या. आता पेढा देते झालं व्यवस्थित. बाबांना काय हॅलो काय सांगताय सर? पेशंट नयन डेड? ओके सर मी कळवते. हा अरे काय कोण नयन? पेशंट नयन शिंदे आहे का कोणी इथे? आउटस्टँडिंग. महेश सर तुम्हाला कसा वाटला? त्या ऍक्टचे 2 हिरो आहेत, सचिन मोटे आणि चेतन डांगे. त्यांनी जो हा ऍक्ट जो कन्सिव्ह केला ना, इट इज अनबिलिव्हेबली हिलेरियस. आणि ऑफकोर्स ॲक्टिंग वाईज तर तुम्ही तिघांनी फॅन्टॅस्टिक काम केलं. सुभेदार विशाखा तू तर हॅट्स ऑफ तर आहेच, पण ह्या दोघांनी सुद्धा फॅन्टॅस्टिक केलं. आणि तू सुद्धा इतकं सुंदर काम केलं. आणि ॲज अ कन्फ्यूज नर्स ना मी तुला 100पैकी 100 मार्क देईन. ब्रिलियंट. म्हणजे असं वाटत होतं का हिला धरावं आणि पकडावं. ॲक्च्युली द ॲक्ट इज सो वेल कन्सिव्ड. अभिनंदन डिरेक्टरला आणि सर्वांना, कारण अशा टाईपचा ॲक्ट करून लोकांना खळखळून हसवणं इज अ फॅन्टॅस्टिक अचिव्हमेंट. कीप इट अप. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. इनामदार तुम्हाला कसा वाटला परफॉर्मन्स? प्रत्येक कॅरेक्टर विशाखा ज्या पद्धतीनं तू करतेस कमाल आहेस. म्हणजे आजची ती टेन्शनवाली आणि त्यातनं राग येतोय तुला, एकमेकांच्या कुरघोड्या त्याला की हॅलो येतात सगळं, हा असं ते सगळं उत्तम प्रकारे प्रत्येक वेळेस तुझं कॅरेक्टर वेगळं असतं. आणि तुम्ही दोघं खूप छान आता जेल झालात एकमेकांमध्ये. कीप इट अप. ऑल द बेस्ट. मला म्हणजे मी नाटकच बघतो असं वाटत होतं. म्हणजे नो डाऊट लिखाण, डिरेक्शन, एक्झिक्युशन सगळ्यांसाठीच हॅट्स ऑफ. पण मला एक असं उगाच मला आता जाणवतं ताई तुझ्याकडे बघताना की त्या तुझ्या बटा निघाल्या आहेत केसांच्या, साडी अशीच ती, म्हणजे जे ऑपरेशन थिएटरच्या बाहेरचं एक डिटेलिंग असतं ना. येस बाबा कोणतरी आतमध्ये आहे, तू एक विस्कटला आहेस काय बाबा, मुलगा होईल मुलगी होईल, ते खूप छान दिसतंय. कीप इट अप. क्या बात आहे. मला आपल्या सेटिंग डिपार्टमेंटचं फार कौतुक करावंसं वाटतंय की त्यांनी खूप छान सेट उभारला. तिचं आत जाणं बाहेर येणं ते सूट झालं. वा, एकदा जोरदार टाळ्या सेटिंग डिपार्टमेंटसाठी. सो गाईज, ऑपरेशन सक्सेसफुली ओव्हर अँड आउट. ऑल द बेस्ट. मंडळी, नाटक असो किंवा सिनेमा, आपली अपेक्षा हीच असते की त्याचा एंड भारी असला पाहिजे. नाटकाचा प्रयोग करत असलेल्या अंशुमनची सुद्धा हीच अपेक्षा आहे. बघूया त्याची ही अपेक्षा पूर्ण होते का? जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया कॉमेडीच्या मैदानातल्या जिगरबाज खेळाडूंचं, अर्थात A² अंशुमन विचारे आणि अरुण कदम यांचं. अरे मला माहितीये पहिला प्रयोगात टेन्शन आहे, पण लोकांचा रिस्पॉन्स बघितलास? कडक चाललंय नाटक, कडक. आता फक्त शेवटचा सीन बाकी आहे, बस चाबूक करूया, मग नाटक कुठच्या कुठे जातो बघ. अरे डोंट वरी बाला, व्हेन अरुण कदम इज हिअर, व्हाय टू फीवर. काय बोललास? वाय टू काय? व्हाय टू फिअर. अरुण कदम इज हिअर म्हणून आय फिअर. कळलं? वसाऱ्या, अजून माझ्या टॅलेंटवर डाऊट आहे तुझा? अक्कस नाटक केलंय न चुकता मी वसाऱ्या. आणि तुला नाटकात डायलॉगच नव्हता, कळलं? आणि आता 4 वाक्य आहेत, कळलं का? ते पण क्लायमॅक्सच्या डायलॉगला, आणि तो पण तुझाच आहे. मला लेखक दिग्दर्शकाची कमाल वाटते. काय झालं? सारंगधरची साक्ष या नावाच्या नाटकात सारंगधरची भूमिका याला कसं काय देऊ शकतात? कसं काय? का वसाऱ्या? मी नाही करू शकत. साबंधर. ह्या माणसाला ते नाव सुद्धा उच्चारता येत नाही रे. साबंधर नाही रे, सारंगधर. अरण्या प्लीज, सगळं चांगलं चाललंय रे, माती करू नकोस प्लीज. मी काय म्हणतोय, एकदा चक्री मारूया आपण. तुला गरज असेल तर कर, मला मलाच गरज आहे. एकदा बोल. हे बघ, मी तुला विचारणार आतमध्ये गेल्यानंतर खरं सांग, खून कोणी केला? तू काय बोलायचंय?
पुरंदरचा चुलत भाऊ धुरंदर भाटवडेकर. माहिती आहे मला, माहिती आहे. ऐकून घे. त्यानंतर मी म्हणेन की कधी झाला. तू म्हणशील कोजागिरीच्या दिवशी कातर वेळी. अरे पाठ आहे, ऐकून घे ना पूर्ण. आणि नंतर शेवटला म्हणेन की कुठे, तर तू म्हणशील सतलज नदीच्या काठी. सोपं आहे, मला माहिती आहे, सांगलं तू नको टेन्शन घेऊ. अरे माहितीये, फक्त ते बोल, कळलं ना. अरे हे काय विक काय हा. अरे कॅरेक्टरचं डिटेलिंग बाकी लक्ष ठेवा ती. फक्त चांगलं कर. नाटक तुफान झालं ना, आयुष्यात महाबळेश्वरचे 3 कॉन्ट्रॅक्ट शो आहेत आपल्याला. 3 कॉन्ट्रॅक्ट. अरे आता टेन्शन घेऊ नको वासाऱ्या, न चुकता मी सगळं करतो. मस्त चल बरे मस्त कर. चल एंट्री घेऊ. हा त्याला म्हणावं गाठ इन्स्पेक्टर अंशुमन विचारेशी आहे, कळलं काय. आणि एकदा काय सारंगधरची साक्ष झाली की माझ्या हातून त्याला कोणीच वाचवू शकत नाही, कळलं काय. आली रे आली, आता त्याची बारी आली. कोण ठेव तुम्ही, पाठवर त्याला. चल रे. ये सारंगधर ये, बस. तुला बोललो होतो ना मी, तू कुठेही लप कसाही लप, पण नाही फरफडत तुला मी पोलीस स्टेशनला आणला ना तर नाव इन्स्पेक्टर अंशुमन विचारायला लावणार नाही, कळलं काय. बोल बोल, तुला काय बोलायचंय ते. अरे खरंच सांग, खून कुणी केला. खरं बोल पटकन, खून कुणी केलाय. माझा डायलॉग आहे तो. दबक्या आवाजात कसा बोलतोस वासाऱ्या. सगळ्यांना कळू द्या खून कुणी केलाय ते. हे बघ सारंगधर, अरे माझं वाक्य आहे, मी बोलणार आहे ते. अरे पण आता मी बोलले ना, तू सांग ना काहीतरी. असा नाही बोलणार तू. आलो मी. बाहेर काय गेलं रे. इकडे इकडे. आता अरे इकडे ये ना, इकडे ये ना. अरे चाल, त्याला घेऊन ये पहिला. साहेबांनी तुम्हाला बाहेर बोलवलंय. जाऊन सांग साहेबांना मला गरज नाही. त्याला गरज असेल तर त्याला बोल इकडे आती, माझं सगळं पाठ आहे. साहेब खूप चिडलेत, त्याने एन्काउंटरची ऑर्डर द्यायच्या आत बाहेर जा. तर प्रेक्षको, तुम्ही आता बघितलं एक निडावलेला पोलीस अधिकारी आणि एक कुख्यात गुंड समोरासमोर आले की खडाजंगी तर होणारच. त्यामुळे लक्षात ठेवा, पोलीस हे आपल्या संरक्षणासाठी असतात. तुम्ही त्यांना 100 नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. व्हेरी गुड बने कंटिन्यू. अरे तू माझं वाक्य का बोलतोयस, का बोलतोस माझं डायलॉग तू. हे तुझं वाक्य होतं. मग कोणाचं होतं. झालं, सॉरी चुकलं. बरं माझ्या डोक्यात होतं रे. काय म्हणजे आजच्या काय म्हणजे तू मला विचारणार खून कुणी केला तर मी बोलणार काय बोलणार मी. तू बोलायचं पुरंदरीचा चुलत भाऊ धुरंधर भाटवडेकर याने. अरे वाचारे मी तेच रे, माझ्या डोक्यात होतं. मग की तू मला बोलणार की जातला खून कोणी केला, मग तर मी बोलणार पुरंदरीचा चुलत भाऊ धुरंधर भाटवडेकर. जातला मी वाक्य, तुझं पण वाक्य मीच बोललं. कशाला बोललास मग तू. चल सॉरी, आता काय कर. फक्त मी जेव्हा विचार ना की खून कुणी केला, तू फक्त एवढंच बोल की पुरंदरचा चुलत भाऊ धुरंधर भाटवडेकर. बोलशील का. अरे पाठ आहे मला, नको पाठी तेवढं बोल. बने तर बघूया पुढे काय घडतंय ते. 3rd डिग्री दिली आता. बोल सला, खून कोणी केला बोल. मला आठवत नाही. डिटेलिंग व्हेरी गुड. कीप इट अप. अरे सांग, खून कोणी केला. अरे वासाऱ्या खरंच सांगते, मला काय आठवत. डिटेलिंग जास्त होते, जास्त नको करूस. आठव, प्रयत्न कर. मला वाटतं पुंडरीनाथ कांबळे. नको करू प्रयत्न, थांब. नको करू प्रयत्न, नको करू.
काय आहे काय आहे तुझा अरेस्ट वॉरंट डायलॉग आहे तुझा डायलॉग अरेस्ट वॉरंट तुझा अरेस्ट वॉरंट डायलॉग आहे अरे अरेस्ट वॉरंट आहे एक लिमिट इन्स्पेक्टर अरे असल्या कागदाला आपण जुमानत नाही अरे मूर्खा सरकारी कागद फाडलास तू तुला 3rd डिग्री द्यावी लागेल बरं आतमध्ये रे प्रेक्षको तुम्ही आता बघितलात एक कागद फाडणं सहज शक्य असतं पण एक वही फाडणं कठीण असतं कारण एकजूट महत्वाची बरोबर झालं ना चांगलं चांगलं चल असाच एकदा एक लाकूड तोडायचं नको ते काय बोलतो मग तुझं बोल ना अरे तुला वाक्य पाठ नव्हतं मी तू दिलो कागद कशाला फाडलास तू बोलायचं ना अरे वसारे आता सगळ्यांसमोर मी कशाला वाचू का त्याला कॉम्पिटिशनचा प्रयोग आहे ना जजेस बसलेले आहेत मग त्यांना कळलं ना मी चुकलोय माझं प्राइज जाईल वसाऱ्या तुला प्राइस तरी आहे तुला लाज वाटते बोलताना हे बघ फालतू किती करू नको खूप डोकं फिरले माझं तू फक्त एवढंच बोल कोणी खून केला पुरंदरचा चुलत भाऊ थुरंदर भाटवडेकर बोलशील ना बोलशील तुझ्या पाया पडतो यार हे बने बने चले बने चले बने चले बघूया पुढे काय घडतंय ते आता तुला 3rd डिग्री म्हणजे काय कळलं बोल खून कोणी केला लक्ष्मणदा जगदालेने लक्ष्मण जगदालेने तुला पुरंदरचा चुलत भाऊ धुरंदर भाटवडेकर म्हणायचंय का घरातले सगळे त्याला लाडाने लक्ष्मण जगदालेच बोलायचे ओ दिशाभूल नवीनच माहिती मिळालेली आहे म्हणजे ज्याला 2 दिवस बोंबलून बोंबलून धुरंदर भाटवडेकर म्हणतायत तो खरं तर लक्ष्मण जगदाही निघाला ओके ओके ठीक आहे कधी झाला खून सांग मला नाही आठवत डिटेलिंग करू नकोस चाल्या कधी झाला खून तेवढं सांग कोजागिरीच्या दिवशी करेक्ट करेक्ट बोल बोल कोजागिरीच्या दिवशी साखरपुली साखरपोळी कुठं लाजुकरा साखरपोळी नाही पुन्हा सांग कुठे झाला तेवढं सांग सत हा सत बरोबर आहे सत्या लॉजच्या घाटावर वाटेल ते दिशाभूल करू नकोस खरं सांग माझी दिशाभूल करू नकोस सत सतरंजीच्या फाट्यावर मारला पाहिजे वाटेल ते बोलतो सगळ्या वाटेल ते बोलतो अरे नदीचं नाव बोल ना नदीचं नाव बोल नदीचं नाव बाबा कोण रे मी यांचा एकुलता एक मुलगा बने सारंगधर बने सारंगधर दोन्ही आडनावं कशी काय रे तू पण माती खातोस कुत्रा इथे कशाला आलायस मला असं कळलं बाबांना पोलीस चौकीत घेऊन आले त्यांना फाशी होणार आहे म्हणून शेवटचं भेटायला आलोय बाबा हे घ्या किती जीव लावशील रे डोल्यात पाणी आलं अरे तो टिश्यू पेपर नव्हता रे कुत्र्या साहेब कायदा हातात घेऊ नका तू निघून आता हा एनिमी आहे मला सांग नदीचं नाव बोल मतलबी नदी मतलबी माहिती आहे मतलबी पणामध्ये खूप झालेला आहे नदीचं नाव बोल अरे गलबत होतं मला माहिती आहे नदीचं नाव बोल फोकलट नदी अरे फोकलट आहेस तू भिकाऱ्या तुला मी 2 ऑप्शन देतो 2 ऑप्शन आहे बघ सातपुडा नदी की सतलज नदी बोल मला वाटतं सातपुडा नदी अरे सातपुडा पर्वत आहे भिकाऱ्या डुकरा तुला बेसिक पण माहिती नाहीये पुन्हा 2 ऑप्शन देतो सतलज नदी की सतलज नदी दोन्ही पण नाही अरे सतलज दोन्ही पण नाही काय पहिला अंक त्याच्यावर केला एवढा नदीचा सेट उभारला बोल ना सतलज नदी अरे मी नाही बोललोय ना दिवस सर्या मग आता हो कसं बोलू कॉम्पिटिशन चाललंय ना मी आता समजा हो बोललो तर त्यांना वाटेल मी चुकलोय माझं बक्षीस जाईल तू मरना अरे खड्ड्यात गेलास तुझं बक्षीस हे बघ खून झालाच नव्हता केस झालेलीच नाही आहे तू निर्दोष आहे मरते का जाते का मार
मी सांभाळतो तर बघितलं अशा प्रकारे गुन्हा झालाच नव्हता. अशा निनावी फोनमुळे झालेलं प्रकरण होतं. त्यामुळे लक्षात घ्या अफवांना वाजव तर मार तुझी आता. क्या बात है, अफलातून, जबरदस्त जबरदस्त. सगळ्यात आधी अंशुदा, तू आज जाम हँडसम दिसतोस. डूड, तुला खूप सूट करतोय हा अटायर. आम्हाला फार आवडलं तुमचा ऍक्ट. जोरदार टाळ्या. सुपर. महेश सर, तुम्हाला कसं वाटलं ऍक्ट? ह्यांच्या ॲक्टवर मी कॉमेंट काय करणार. दीज पीपल आर एंटरटेनर्स. ह्यांचा ॲक्ट नुसता बघायचा आणि एन्जॉय करायचा. आणि स्पेशली अरुण आणि अंशुमन एकत्र आले आणि त्यात बनेची फोडणी असेल ना तर फॅन्टॅस्टिक. बने, हा निखिल बने कोण आहे? तूच आहे का? म्हणजे हा कॉन्सेप्ट तुझाच आहे? अरे वा. म्हणजे तू काय काय करतोस? तबला वाजवतोस, पेटी वाजवतोस, डायरेक्शन असिस्टंट करतोस, कॉन्सेप्ट पण लिहितोस. आयुष्यपत तुम्हाला भेट रे. तुम्हाला भेटत आता. आणि आय टेल यू, अरुण अँड अंशुमन, बोथ ऑफ यू आर हिलेरियस. तुमचा ॲक्ट फ्रॉम स्टार्ट टू एंड एंटरटेनमेंट म्हणजे एंटरटेनमेंट होता. फॅन्टॅस्टिक. ऑल द बेस्ट. थँक्यू. A² and B, आम्हाला फार मजा आली. असंच आम्हाला एंटरटेन करत राहा. थँक्यू सो मच. थँक्यू.